जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. अन्नदानासारखं श्रेष्ठ काहीच नाही. पण तेच अन्न पाणी तुम्ही बंद करताय. तुम्ही अन्न पाणी बंद केलंच हो, पण तुम्ही लालबागच्या राजाचा प्रसाद सुद्धा सोडला नाही. तुम्ही तो प्रसाद सुद्धा बंद केला. कितीही राजकारण, ठीक आहे, तुम्ही काही करा, मराठी मागे हटणार नाहीत. हे समजताच गावाकडून गाड्याच्या गाड्यावरून भाकरी भाजी आले. इतकं आलं ना की तुम्ही दान पण देत नसताल ना, तेवढं आलं. त्यामुळे आणि ही मराठीची एकजुटी कधीच ही होणार नाही. मराठीची एवढी एकजूट आहे ना, इतकं भारी वाटलं ना मला खूप. आणि नुसता भाकरी भाजी नाही तर कोणी फळे, कोणी बिस्लरच्या बाटल्या. तुम्ही पाणी बंद केलं, तुम्ही प्लग बंद केलं, तुम्ही भाकरी बंद केली, जेवण बंद केलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही बिस्लऱ्या भरून आणल्या, आम्ही भाजी भाकरी आणली, आम्ही खायला भरपूर आणलं, फळे आणली. तुम्ही काहीही करा. आणि ज्या भगिनी आहेत त्यांनी मला पण जायची इच्छा आहे आंदोलनाला, पण कोणी जाऊ नका आंदोलनाला तिथं, कारण तर सोयी नाहीत काही. तर तुम्ही घरी बसूनच त्यांना, आपल्या मावळ्यांना सपोर्ट करा. आणि इंटरनेट आहे, इंटरनेटवर व्हिडिओ वगैरे टाका, व्हायरल करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. किती अन्याय करतात. मी एक व्हिडिओ बघितला, टोल नाक्यापाशी अडवलेलं. अरे, जे अन्न आणायला गेलते, जे भाजी भाकरी गावात स्वतः तर देत नाहीत, पण आमचे मावळे जे गावाकडे गेलते आणायला, त्यांना सुद्धा टोल नाक्यापाशी अडवलं. त्यांना सुद्धा पुढे येऊन देत नाहीत. किती राजकारण, किती करता. अक्षरशः ना, हे सगळं बघितलं ना, डोळ्यामध्ये पाणी येतं. एवढं राजकारण नको नको. आणि एकदा मराठा पेटला ना, मग नाही ऐकणार. आता शांततेत द्या, आमचा अंत बघू नका. एक मराठा, कोटी मराठा. जय महाराष्ट्र पब्लिक.